अल्कोहोल ही संकल्पना फार्मास्युटिकल्समध्ये USFDA ने मेन्शन केली आहे. अल्कोहोलचा अर्थ आहे अट्रिब्युटेबल, स्रोताशी संबंधित, लेजेबल, सुस्पष्ट व वाचनीय, कंटेम्परेनियस, समकालीन, ओरिजिनल, मूळ, आणि ॲक्युरेट, अचूक. ही संकल्पना सर्व प्रकारच्या एव्हिडन्स साठी लागू होते, मग ते इलेक्ट्रॉनिक असो, पेपर बेस्ड असो, किंवा हायब्रिड असो. अल्कोहोल प्रिन्सिपल्स मदत करतात स्ट्रॅटेजीज डेव्हलप करण्यात, ज्यामुळे रिसर्च आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एव्हिडन्सची इंटिग्रिटी मेंटेन राहते. FDA कडून जारी केल्या जाणाऱ्या डेटा इंटेग्रिटी वॉर्निंग लेटर्स या संकल्पनेचे रेग्युलेटरी मार्केटमधील महत्त्व अधोरेखित करतात. अल्कोहोलच्या पैलूंचे महत्त्व आणि त्यांचे उदाहरण खाली दिले आहे. अट्रिब्युटेबल, स्रोताशी संबंधित, एखादी नोंद किंवा डेटा हा नेमका कोणत्या व्यक्तीने तयार केला, हे स्पष्टपणे ओळखता येणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, क्लिनिकल ट्रायल मध्ये एखाद्या सहभागीचा डेटा कलेक्ट करताना, त्या डेटाचे एंट्री केलेल्या व्यक्तीचे नाव आणि तारीख नोंदवणे आवश्यक असते. लेजेबल, सुस्पष्ट व वाचनीय, नोंदी वाचण्यायोग्य आणि स्पष्ट असाव्यात. जर डेटा हँडरिटन असेल, तर तो रीडेबल असावा, ज्यामुळे भविष्यात त्याचा योग्य वापर करता येईल. उदाहरणार्थ, मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड्स मध्ये प्रोडक्शन बॅच नंबर स्पष्टपणे लिहिलेले असणे आवश्यक आहे. कंटेम्परेनियस, समकालीन, नोंदी त्या वेळेसच केल्या जाव्यात जेव्हा ऍक्टिव्हिटी घडली. उदाहरणार्थ, रिसर्च लॅब मध्ये जेव्हा एखादे एक्सपेरिमेंट केले जाते, तेव्हा त्या वेळेची आणि तारीख नोंदवून ठेवणे आवश्यक असते, जेणेकरून नंतर त्या डेटाची सत्यता तपासता येईल. ओरिजिनल, मूळ नोंदी मूळ स्वरूपात असाव्यात, म्हणजे त्या रेकॉर्ड्स मध्ये कोणताही फेरफार न करता मूळ डेटा प्रिझर्व्ड असावा. उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक डेटा कॅप्चर सिस्टम्स मध्ये ओरिजिनल डेटाला एडिट करण्याऐवजी करेक्शन एक नवीन एंट्री म्हणून नोंदवणे आवश्यक आहे. ॲक्युरेट, अचूक, सर्व डेटा आणि रेकॉर्ड्स अचूक असावेत. उदाहरणार्थ, ड्रग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस मध्ये ज्या मटेरियलचे वेट घेतले जाते, ते खरे आणि योग्य असावे, आणि ते रेकॉर्ड्स मध्ये अचूक नोंदवले पाहिजे. अल्कोहोलच्या या प्रिन्सिपल्सच्या मदतीने फार्मास्युटिकल्स मध्ये डेटा इंटिग्रिटी कायम ठेवण्यासाठी आवश्यक धोरणे आखली जातात, ज्यामुळे रिसर्च आणि प्रोडक्शन मध्ये विश्वासार्हता आणि रेग्युलेटरी कंप्लायन्स सुनिश्चित होते. Attributable, this means that the evidence or data collected is attributable to the person collecting it. This ensures accountability. This contains a record of who performed an action and when. This could be a paper or electronic record. A good example of this could be the blood samples taken during a drug trial. These samples are taken to understand how the drug is affecting the body. The person taking the samples should mention the time of taking the samples along with their name and signature. Also, if corrections are made to results, then the identity and signature of the person who made such corrections should be noted. Legible. The record created, especially the paper-based records, should be legible. This is very important in the pharmaceutical industry as a mistaken spelling could result in the administering of a completely different drug. The records should be permanent and not erasable so that they are reliable throughout the data life cycle. Contemporaneous. Contemporaneous means that the records should be created at the time of taking the measurements. This includes having time and date stamps on the data and prohibits backdating of data. This is done so that continuity is maintained and the results can be viewed with respect to time whenever required. Original. The data should be original in the sense that the medium it is first recorded in should be preserved throughout the life cycle of the product. For example, if the data is first collected on paper forms and then digitized, then the paper forms should be kept for the entire life cycle of the product. Accurate. For any data to be viable, it should be error-free. In the case of any amendments, there should be accompanying documents to support the changes. The data should be complete and viable. Data quality must be maintained. Complete. When data is complete in nature, it means there is no deletion that has taken place from the date of the documentation. This includes any changes that have been made during the life of the data. Consistent. The data should be chronologically arranged, with time stamps included for any addition to the original data. Consistency should be ensured by applying various audits over the life of the data. Enduring. The material used to record the data should be in a manner that will last a long duration of time without losing the readability.